साहेबांना स्टँडिंग करते। बबलू देशमुख बाहेर या, साहेब तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तिथे आलेले आहेत। प्रशासनाकडे महिला चक्कर पडली कमी तुम्ही एक तरी गावातील वडीलधारी मंडळी तुम्हाला सांगतात, वडीलधारी मंडळी महिलांना सांगतायत त्याला बाहेर या। अरे गावातील वडीलधारी मंडळी गोपनीय आहे, गोपनीय आहे। तपासातल्या काहीतरी गोष्टी आम्हाला कुणाला सांगू नका, पण वैयक्तिक त्या धनंजय देशमुखाला माहिती आहे काय व्हायला पाहिजे। एसआयटी न्यायाची म्हणले त्याचं काही झालं नाही। अजून साहेबांची एक सगळ्यात महत्वाची मागणी, आरोपी आता का अटक होत नाही? मला नाही साहेब बोललो, पण मी बोललो साहेब पाहिजे आमच्याकडे नाही, सगळा सीआयडी त्यामुळे आता आम्ही कोणाला बोलायचं सांगा सर 2 दिवसात आमच्या गावात चौकी पोलीस चौकी उभा करा। आपल्या गावात पोलीस प्रोटेक्शन आम्हाला पाहिजे। तुम्ही जॉईन झाला, तुम्ही काय मला साहेब आम्ही नवीन आलोय, मला वेळ द्या। 8 दिवस झाले तुम्हाला, आम्ही काय बोललो तुम्ही मला त्या पद्धतीनेच आम्ही काम केलं। आम्ही सण किती दिवस बसायला पाहिजे? तर एक गोष्ट आहे साहेब, वाल्मिक कराड अटक होणार आहे त्याच्यासाठी परळ येऊन 100 गाडी पुण्याला जाते, एवढी माहिती त्या लोकांनी। पोलिसांना वेळ लागत नाही, सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे जनरल लोकांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या पोलीस प्रशासनाला माहित नाही। मग आता हे बाकीचे आरोपी माहित आहेत त्यांनी कशा नाही साहेब, आमची हात जोडून विनंती गाव करायची, आम्हाला तारीख सांगा, त्या तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला शब्द बोलत नाही। त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही काय करा, जे तुमचे गणवाले लोक कटाळा घ्या, विचार करा साहेब। आम्ही नाही, आम्हाला बाया शिवाय बाहेर निघालो, तुम्ही आला पण आम्ही बाहेर आलो नाही, आमच्या आवर बाया आम्हाला शिवाय। त्यांचा मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे। आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे। डिटेलमध्ये चर्चा झाली, महिला मंडळीशी सोबत चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमचा जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे। त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण पूर्णपणे करू। 10 दिवसाचा आपण सांगितलं होतं, 10 दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे, तो आपण प्रयत्न केले तो असं पण होऊ शकतं की 10च्या आत पण येऊ शकतं। आपला जो एफर्ट आहे 100% चालू आहे। माझी पूर्ण टीम गुन्ह्याच्या पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी टीम चालू आहे। प्रकरणात असं म्हणणं होतं की 302 मध्ये आयपीसी मध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। सध्या तपास सीआयडीकडे आहे, त्यामध्ये तपासमध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे, कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही, पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीड पोलीसचे आहे, बाकीचे उरलेले 3 आरोपी त्यांना कधी मिळणार आहे आणि काय आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना। आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे 24/7 आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन पण दिलं। एसआयटी नेमण्याची मागणी जी आहे, एसआयटीचा सुद्धा शासनाने GR काढलेला आहे, ते बसवराज तेली सर आहे, ते IPS ऑफिसर आहे DIG 9चे, त्यांना एसआयटीच्या प्रमुख शासनाने GR काढून केले। सर, न्यायालय परिसरामध्ये रात्री गोंधळ घातलेला आहे काही लोकांनी, त्यांच्यावर न्यायालय परिसरामध्ये काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर इथे होऊ नये। तो आपला पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगलं काम करून पूर्ण न्यायालयाची प्रोसिजर चांगल्या प्रकारे हिंदी में मराठी
एक सवाल है कि प्रोटेस्टर्स का एग्जैक्टली क्या कहना था और अभी जो उनकी डिमांड है वो क्या पुलिस प्रशासन पूरा कर रहा है? प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का ये कहना था कि इसमें इन्वेस्टिगेशन में जो बचे हुए आरोपी हैं वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाएं। उसके बाद आरोपियों का 302 बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफर किया जाए। तो इसके लिए हमने उनको क्लैरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है, जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी सीआईडी के पास है। बीट पुलिस की तरफ से जो बचे हुए 3 आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है, उसके लिए हमारा पूरा 100% काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी मिलेगा।